याच विशाळगडाच्या दौऱ्यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची हळवी बाजू देखील पाहायला मिळाली। शाहू महाराज गडावर राहणाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळेला पाऊस पडत होता आणि या पावसामध्ये भिजणाऱ्या एका लहान मुलीला महाराजांनी आपलं जॅकेट काढून दिलं आणि तिला तिच्या अंगावर घालण्यासाठी हे जॅकेट तिच्या आईला महाराजांनी हातात दिलेलं होतं। हे दृश्य आपण पाहतोय ज्या वेळेला शाहू महाराज या मुस्लिम वस्तीमध्ये गेलेले होते, त्यांची भेट घेतलेली होती, त्यांची विचारपूस केलेली होती आणि त्याच वेळेला ही चिमुरडी या पावसामध्ये भिजताना पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान शाहू महाराजांनी आपलं जॅकेट काढून या चिमुरडीला दिलं आणि तिला ते घालायला सांगितलं। याच संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आहेत। शेखर, हा व्हिडिओ कालपासून प्रचंड व्हायरल होतोय, सोशल मीडियावरती देखील आपल्याला हा पाहायला मिळतोय। या व्हिडिओमधून छत्रपती शाहू महाराजांची हळवी बाजू महाराष्ट्राला पाहायला मिळाली आहे। प्रथमेश, अगदी बरोबर आहे। आपण जेव्हा विशाळगडावरती काल गेलो होतो गजापूर या ठिकाणी ज्या घरांवरती अनेक जमावांकडून खरं तर तोडफोड करण्यात आली होती, त्या संपूर्ण घरांना खरं तर शाहू छत्रपती महाराज यांनी भेट दिली, तिथल्या नागरिकांशी संवाद साधला। शिवाय जाताना गजापूरला जाताना त्यांनी खरं तर मदतीचं साहित्य देखील त्या ठिकाणी घेऊन गेले होते। सगळ्या घरांची भेट देखील त्यांनी घेतलेली आहे। खरं तर ही सगळी भेट घेत असतानाच शेवटचंच एक ज्या ठिकाणी हल्ला झाला होता, एक दुकान होतं, त्या दुकानाची पाहणी करण्यासाठी जात होते, तेव्हाच एक लहान मुलगी आणि त्यांचा परिवार जो आहे तो त्या शाहू महाराजांच्या बाजूला भर पावसामध्ये त्यांना माहिती देत होता कशा पद्धतीनं आपल्यावरती खरं तर हल्ला झालेला आहे, त्या ठिकाणी घरांची तोडफोड झालेली, दुकानाची तोडफोड झालेली हे सांगत होते। हे सांगत असतानाच एक पावसात भिजलेल्या एका चिमुकलीला शाहू महाराजांनी पाहिलं। तिच्या आईने देखील सांगितलं की आमची कपडे देखील या ठिकाणी साहित्य जे आहे ते बाहेर फेकून देण्यात आलं होतं आणि ही लहान मुलगीला देखील त्या ठिकाणी कपडे देखील आता घालायला नाहीत। त्यामुळं हीच वाक्य जे आहे ते शाहू महाराजांनी ऐकलं आणि त्यानंतरची त्यांची ही हळवी बाजू जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। शाहू महाराजांचं आवडतं जॅकेट जे आहे, जे नेहमी आपल्याला शाहू महाराज ज्या पांढऱ्या जॅकेटमध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, ते स्वतःचं जॅकेट देखील शाहू महाराजांनी त्या दुसऱ्या क्षणाला च्या लहान मुलगीला त्या ठिकाणी परिधान केलं। खरं तर आपणच पुढारी न्यूजनं तो व्हिडिओ जो आहे तो केला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ जो आहे तो आता व्हायरल होताना पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच एक महाराजांची एक हळवी बाजू काल विशाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गजापूर या गावामध्ये पाहायला मिळाली। नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।